गेल्या महिन्यात 28 तारखेला अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या दिवसापासून एक प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातोय, तो म्हणजे हा अपघात नेमका कसा झाला. अगदी पहिल्या दिवसापासून या अपघाताबद्दल तर्कवितर्क लावले जात होते. काहींच्या मते हा निव्वळ अपघात आहे, तर काही जण याला राजकीय रंग देऊ लागलेत. अनेकांनी याविषयी वेगवेगळ्या थिअरीज मांडल्यात. पायलटचा रनवेचा अंदाज चुकला असेल, लो व्हिजिबिलिटीमुळे लँडिंगमध्ये चूक झाली असेल, विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला असेल, हा अपघात नाही तर घातपात आहे, अशा अनेक शंका समोर आल्या. तसंच या सगळ्या शंकांचं उत्तर लँडिंग आधी विमानात नेमकं काय घडलं, दोन्ही पायलट्समध्ये नेमकं काय बोलणं झालं होतं, या सगळ्यातून मिळणार आहे. ही माहिती अर्थातच विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून मिळेल. मात्र गेल्या 2-3 दिवसांपासून अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स संदर्भात वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. ब्लॅक बॉक्स जळालाय, ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवणार आहे, अशा अनेक बातम्या समोर आल्या. तसेच AAIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं या संदर्भात एक प्रेस रिलीज जारी केली आहे, ज्यामध्ये ब्लॅक बॉक्स बद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. नेमकं काय म्हटलंय यात आणि अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स नेमका आहे कुठे, खरंच तो जळालाय का, आणि ब्लॅक बॉक्स मधून नेमकं काय समोर येऊ शकतं, हा ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय असतं, या सगळ्याविषयी सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी अनिशा डुंबरे आणि कॅमेऱ्यावर आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सेजल जाधव. खरं तर विमान अपघात म्हणजे केवळ एक दुर्घटना नसते, तर त्यामागे अनेक प्रश्न, शंका, अफवा आणि शक्यता उभ्या राहतात. अपघात हा अपघातच होता का, तांत्रिक बिघाड झाला होता का, मानवी चूक होती की हवामानाचा परिणाम, अशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तपास यंत्रणा ज्या एका महत्त्वाच्या साधनावर सर्वाधिक अवलंबून असते, ते म्हणजे ब्लॅक बॉक्स. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच दिवशी सापडल्याची बातमी समोर आली होती. कारण अपघात कितीही भीषण असला तरी अपघातानंतर ढिगाऱ्यात, जंगलात, डोंगरात किंवा समुद्रात सुद्धा हा ब्लॅक बॉक्स सापडावा, याच उद्देशानं तो बसवलेला असतो. त्यामुळेच विमान अपघाताच्या तपासात ब्लॅक बॉक्स म्हणजे सर्वात महत्त्वाचा आणि विश्वासार्ह पुरावा मानला जातो. ब्लॅक बॉक्स हे एक अत्यंत मजबूत आणि सुरक्षित डेटा रेकॉर्डिंग यंत्र आहे, जे विमानाच्या शेवटच्या भागात म्हणजेच टेल सेक्शनमध्ये बसवलेलं असतं. यामागचं कारण सोपं आहे. बहुतांश अपघातामध्ये विमानाचा पुढचा भाग हा जास्त नुकसानग्रस्त होतो, तर शेवटचा भाग तुलनेनं सुरक्षित राहण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहण्याची शक्यता वाढते. विमानातील हालचाली, संभाषण आणि तांत्रिक माहिती रेकॉर्ड करत असतं. पायलटला याची कोणतीही वेगळी सूचना द्यावी लागत नाही. टेक ऑफ पासून लँडिंग पर्यंत अगदी अपघाताच्या शेवटच्या सेकंदापर्यंतचा सगळा डेटा या सुरक्षित साठवला जातो. ब्लॅक बॉक्समध्ये प्रत्यक्षात दोन स्वतंत्र पण एकमेकांना पूरक अशी यंत्रणा असते: कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर. CVR म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये पायलट आणि को पायलट मधील संभाषण, कंट्रोल टॉवर सोबत झालेली चर्चा, अलार्मचे आवाज, इशारे, अपघाताच्या वेळी झालेले संवाद, हे सगळं रेकॉर्ड झालेलं असतं. अपघाताच्या काही मिनिटांआधी नेमकं काय घडलं, पायलट घाबरले होते का, काही तांत्रिक इशारे मिळाले होते का, निर्णय घेण्यामध्ये गोंधळ झाला होता का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं CVR मधून मिळतात. त्यामुळे मानवी चूक होती की नाही याचा अंदाज लावणं सोपं होतं. FDR म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डरमध्ये विमान किती उंचीवर होतं, त्याचा वेग किती होता, इंजिनची स्थिती काय होती, इंधन किती शिल्लक होतं, फ्लॅप्स, ब्रेक्स, लँडिंग गिअर, अशा सुमारे 80 पेक्षा जास्त टेक्निकल बाबींचा सेकंदाचा डेटा यात नोंदवलेला असतो. हा डेटा तपास यंत्रणांना अपघाताच्या आधीची अचूक परिस्थिती समजून घेण्यास मदत करतो. त्यामुळे विमान अपघात दुर्घटनांमध्ये ब्लॅक बॉक्स हा अत्यंत महत्त्वाचा असतो. महत्त्वाची बाब म्हणजे मोठा स्फोट, आग किंवा पाण्यात पडणं, यातूनही हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित कसा राहतो, तर याचं उत्तर म्हणजे त्याची बनावट म्हणजेच रचना. 1100°C तापमानात किमान 1 तास जळूनही त्यातील डेटा सुरक्षित राहू शकतो. प्रचंड दाब, धक्के आणि स्फोट सहन करण्याची त्याची क्षमता जास्त आहे. समुद्रात कोसळल्यास अल्ट्रासोनिक बीकनद्वारे सिग्नल पाठवण्याची सोय असते. पाण्यात पडल्यानंतरही हे यंत्र साधारण 30 दिवसांपर्यंत सिग्नल सोडत राहतं, ज्यामुळे शोध पथकांना त्याचा माग काढणं शक्य होतं. त्यामुळे काहीही झालं तरी हा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहणं अपेक्षित असतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स हा जळाल्याच्या, गायब झाल्याच्या, तसेच
तपासासाठी परदेशात पाठवणार असल्याच्या बातम्यांना उधाण आलं होतं. राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. पण ज्याची इतकी चर्चा आहे तो ब्लॅक बॉक्स नेमका आहे कुठे? तर अपघातग्रस्त विमानातील ब्लॅक बॉक्स हा सध्या AAIBच्या ताब्यात आहे. हा ब्लॅक बॉक्स नेमकं कोणत्या स्थितीत आहे याविषयी AIBनं अधिकृत निवेदनाद्वारे माहिती दिली आहे. यानुसार अपघातग्रस्त विमानात 2 स्वतंत्र फ्लाईट डेटा रेकॉर्डर बसवण्यात आले होते. अपघाताच्या वेळी हे दोन्ही रेकॉर्डर दीर्घकाळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे आणि आगीमुळे त्यांचं नुकसान झालंय. L3 कम्युनिकेशन्स यांनी तयार केलेल्या डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर मधील माहिती तपास यंत्रणेनं यशस्वीरित्या हस्तगत केली असून त्यातून विमानाचा वेग, उंची आणि इंजिनची स्थिती यांसारखी तांत्रिक माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र वैमानिकांचं अखेरचं संभाषण रेकॉर्ड करणाऱ्या हनीवेल कंपनीनं तयार केलेल्या कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरची सध्या विस्तृत तांत्रिक तपासणी सुरू आहे. आगीमुळे रेकॉर्डरला मोठी हानी पोहोचल्यानं त्यातील माहिती मिळवण्यासाठी विशेष तांत्रिक सहाय्य मिळवण्यासाठी उत्पादन करणाऱ्या देशाच्या मान्यताप्राप्त प्रतिनिधींकडून मदत मागवण्यात आली आहे. हा तपास आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या मानकांनुसार सुरू असून लवकरच या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन AAIBनं केलंय. त्यामुळे या विमान अपघाताचं खरं कारण समोर यायला अजून वाट पाहावी लागणार आहे हे निश्चित. मात्र आतापर्यंत या प्रकरणी समोर आलेल्या अपडेट्स विषयी तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आणि मतं कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि MahaMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.